हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मी इकडे रेडी झाली आणि त्यानंतर हॉलमध्ये आली. बघितलं तर काय, इशू पण देवाला रेडी करत होती, शूज वगैरे टाकून देत होती. त्यानंतर आई आणि जयू पण रेडी झाल्या आणि फायनली आम्ही निघालो. तर आम्ही जातोय आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला, दैवेला जातोय आम्ही. आणि मग तेवढ्याच रेवा मॅडमांची रसातच मस्ती चालू झाली. तर तिच्या बाप्पांना अजिबात ड्रायव्हिंग वगैरे करू देत नव्हती. मग दाने तिला मांडीवर घेतलं थोडा वेळ आणि गाडी स्लो केली आणि तिला तिची मस्ती करू दिली थोडा वेळ. आणि तरी पण तिला तिचं असं होतं की तुम्ही हात लावू नका, मीच गाडी चालवेल असं. मग 10-15 मिनटं तिच्याजवळ दिलं आणि मग मागे पोचवलं आमच्याकडे आणि आम्ही फायनली पोचलो देवेलला. तर इकडनंच मस्त असं डेकोरेशन केलं होतं एंट्रीपासनं आणि गर्दी बघू शकता. आणि आता वाले 9:30. तर आमचा प्लॅन नव्हता, आमचं अचानक झालं की आपल्याला जायचं डेकोरेशनला. असं आमचं जेवण वगैरे करून मग आम्ही 9:30ला निघालो. तरी पण आम्हाला असं वाटलं एवढं गर्दी राहणार नाही, तरी पण खूप गर्दी होती आणि पाऊस पण चालू होता. तर इकडे अशी एंट्री होती. तर आता 9:30 पावणे 10 झाले आहेत, तरी एवढी गर्दी, विचार करा दिवसभर किती गर्दी चालू असेल. तर हे डेकोरेशनचं कारण आहे ते म्हणजे वृंदावन देखावा. तर इकडं सगळं दाखवलेलं आहे त्यांनी. आणि इकडं होती एंट्री. तर एंट्रीलाच राधाकृष्णाचे आजूबाजू सगळे फोटो वगैरे लावलेले आहेत, फोटो फ्रेम वगैरे. आणि मग छान अशी एंट्री करतानाच खूप छान दिसत होतं, कारण वरून पण त्यांनी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. हे आपली राधाकृष्णाची मूर्ती आणि मग इकडं एंट्री आणि वरून आहे तर पूर्ण कापूसचं डेकोरेशन केलं त्यांनी, पूर्ण कापूस वगैरे लावलेला आहे. आणि त्यानंतर कृष्णाचा जन्म कसा झाला, कसं आणलं, ते सगळं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे इथं. म्हणून ते डेकोरेशन खूप सुंदर वाटत होतं. मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये कसं दिसते ते सांगता येणार, पण रिअलमध्ये खरंच खूप सुंदर दिसत होतं. असं वाटत होतं ना खरंच कृष्ण आहे इकडे आणि आपण त्याला बघतो. इतकं सुंदर डेकोरेशन वाटत होतं ते. त्यांनी खरंच खूप सुंदर डेकोरेशन केलं. इकडे यशोदा मैया, आपलं छोटंसं कान्हा आणि मग हे होते आपले गणपती बाप्पाची मूर्ती पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. म्हणून एवढी गर्दी, आणि गर्दी जास्तमुळे ते गणपती बाप्पाजवळ पण जास्त थांबू देत नव्हते आणि कुठं जास्त थांबू देत नव्हते, फोटो पण घेऊ देत नव्हते जास्त. पुढं जास्त हवे पटकन, कारण गर्दी खूप आहे. डेकोरेशन बघायला खूप दूरचे लोक येत आहे, कारण डेकोरेशन पण आहेच तसं इतकं सुंदर असं डेकोरेशन आहे. मी तुमच्यासोबत छोट्या का असे ना तुमच्यासाठी क्लिप घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप तुम्ही पण म्हणजे मी जसं एन्जॉय केलं तिथं जाऊन, तसं तुम्ही व्हिडिओमध्ये एन्जॉय करत असाल. आणि तरी पण पाऊस खूप चालू होते. पाऊस चालू असताना सुद्धा गर्दी अजिबात थांबत नव्हती. हे आपले राधाकृष्ण. आणि त्यानंतर आम्ही निघालो. मग आपल्या रेवाताईला तर आईस्क्रीम खायची होती. मग आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि त्यांनी ना मस्त बाहेर असं फोटो पॉईंट ठेवलेला होता सगळ्यांना फोटो वगैरे काढण्यासाठी. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.